सकाळचे 6:30 वाजले. अंगण झाडून झाले सगळं. पोरं बसले ते चुली पुढं. का झोप लागत नाही का लय उशीर? सुट्टी आहे ना आज? मग सहल गेली व मोठ्या वर्गांची 3री ते 8वीची. 3 दिवस सुट्टी आहे आता. मामा तुम्ही काय दारा धरताय काय भुईमुगाची? किती राहिली ती? कधी घेतले पाणी खाली? खाली वे दार धरले मामा. थंड वाजायला लागली त्यामुळे चूल पेटवली लवकरच आज. पाणी चालू आहे इकडं. मामा भुईमुगाला दार धरते ते खाली, त्यामुळे पाणी खाली लावलेलं आहे. आता वाटी बसवायची आणि पाणी घ्यायचं भरायला. नंतर लाईट काय टिकतच नाही, सारखी जाते. मी आली आता गुरांकडं. गुरांखालचं शेण काढून घ्यायचे, नंतर धार काढून वैरण टाकायची. सूर्य काही अजून उगवलेलं नाही. पाणीवर लावते आधी. आत्याने पाणीवर लावायला सांगितलंय. वाटी बसून पाणी भरते ते आधी प्यायचं. भेंडीची भाजी करायची काय? भेंडी चिरते त्या आत्या. भेंडीची भाजी करायची. भेंडीची भाजी करायची. हा मैत्रिणीनं भेंडी दिली माझ्या, मला भाजी करायची भेंडीची. आत्याच्या मैत्रिणीने दिली आत्याला भेंडी. म्हणली पार्वती खाईल. बर. सकाळचे 7:45 वाजले त्या आणि सकाळ सकाळ आलो खाली टमाट्यात. फवारायचे टमाटा. अर्धाचा बाल झालाय काल फवारायचा, अर्धा बाल राहिलाय फवारायचा. त्याच्यामुळं लाईट जाते आता 8 वाजता. पाणी भरायचे. वाल फिरून टमाटर पाणी लावते आधी. टमाटर पाणी लावले आता. टमाट्याचा वाल फिरवलाय आणि भाऊजी तिकडे भरते ते बॅलरमध्ये पाणी. इथं मामा धरते ते. इथं दारू जायचंय का दादा सोबत? तुला सुट्टी आहे का पण? हा बर. ये म्हणला का? मी का? मी नाही, तू दादा जावा. बाबा सोडते ते गावापर्यंत. तिथं गावात मामा नेले येते काय. बॅग का? देते की भरून बॅग. अजून टाकू का? बर. चॉकलेट शर्ट आणि काळी पॅन्ट. अंघोळ कर मग उरक. कपडे भरून देते. फवारा जायचंय मला माळावर. ठीक आहे. मोठा होतोय रे ती. आजू लागलाय मामाच्या गावाला जायला बॅग भरायला. किती दिवस सुट्टी आहे रे बाळा तुला? 3 दिवस. मग अभ्यास आल्यावर करतो का? बर. हा ते नको नेऊ, पांढरा नको. नवीन आहे राहू दे, गावाला जायला घालायला ते. न्यायचं टी शर्ट नी. हा 2 दिवस तर जायचे. लय कपडे नेऊ आणि ती एक नी. बर नाही. पोरं चालले ते मामाच्या गावाला. आदूला 3 दिवस सुट्टी आहे. त्यांच्या शाळेची ट्रिप गेली त्यामुळे 2-3 दिवस सुट्टी दिली ह्यांना. त्यामुळे आता पोरांनी नियोजन केलंय मामाच्या गावाला जायचं. मी येऊ का नको? नक्की. सगळेच कपडे घेऊन जा कपाटातली. तिकडच राहतो. बर नी सगळेच तिकडच राहा. येऊच नको माघारी. आम्ही फवारायला चाललोय त्याच्यामुळं स्वयंपाक करते त्या आत्या. भाज्या करून झाले त्या.
झाले का चपात्या करते का आता त्यानं इथं वांग्याची भाजी केली आणि भेंडी पण केली इकडं. आलोय आता माळावर आणि चालू केलं तर बाग फवारायला. सकाळचे 10 वाजलेत. बाग फवारून झाली आणि आता मी चालले घरी. आले मी आता घरी. काय बनवले मामा? बर गेले का दुंबाले? गेली. कुठून आणले बनवून? वैभव दादाने दिलं बनवून. आमचे भाऊ कसं खेळायचं दाखव बरं. हा फवारायचं झालं की झालं. उड्या मारतच गेली असते नी. खेळा खेळा. देवपूजा केली काय? उशीर झाला देवपूजेला. स्वयंपाक झाल्यावर केली. जेवायला लागलो आता सगळेजण. ठेवा ताटात. 11 वाजले ते आणि आता दाखवायचे ते गोरं पाणी. कुठं चाललं? फिरायला आम्हाला सोडून. आम्ही तुम्हाला चला म्हणतो की. हा तुम्ही कुठं चाललाय नेमकं? फिरायला सांगून जात नाही का आम्हाला? मग कुठं चाललं? बर बरं बरं चालतंय जाऊ मग. काय बाल्या नाही तुम्हाला त्रास द्यायला काय. होय अहो करमायचं नाही मला काम होस तर काय वाटत. सकाळी निघालाय मला नाही गडबडीनं मला करमायचं नाही त्या संध्याकाळी. मला आपण राजी घेते मला रोज आपल्याला राजीला जागा घेणार. आज कशाला घेऊन बरं सांगतोय ढकलून लावतो हातूरणावर. आज घेऊन बोलतो या. परत आला मला 4 पत्ते दिल्या. परत गळ्याला एक मोठी घातली. म्हणलं आता येतो बरं का. लय दिवस राहू नको बरं का. कसं म्हणते आपण राजे हे तिथं म्हणलं पुन्हा जागा एखादा बघ झाला की पुन्हा नाही बघ तुला. उद्या लगे मामाला म्हणाल नेहून सोड मला. नाही करमत. कपडे आणि भांडे घासून घ्यायचे ते आता. चालले ते आता आत्या मामा. लवकर या पण. याचं नाव तिकडे जाता. लांब लांब जाता काय फिरायला? होय होय दमाने जावा. कपडे धुवून झाले ती. दुपारची वेळ आहे. ऊन भरपूर पडले. रानात असताना काम करताना काय वाटत नाही पण घरात बसून उन्हाकडे बघितलं की भरपूर ऊन वाटतं. इथं शेंगा आणले ते बाहेर आणि आता मी शेंगा फोडायला लागली. निवांत बसले होते पण नंतर ध्यानात आलं उद्या महाशिवरात्री आहे त्यामुळं शाबूसाठी शेंगदाणा लागतील म्हणून शेंगा फोडून घ्यावा म्हणलं.
पोरं घरी असले की खूप गोंधळ असतो, पण आज काय पूर्ण शांतताच आहे. आदू आणि बायला गेले ती मामाच्या गावाला आणि रात बापू पण झोपले. त्यामुळे आज काय पूर्ण घर शांतच आहे. आणि सुट्टी असली की दिवसभर मस्ती असते पोरांची. 3 वाजले दुपारच्या आणि गुरांना टाकली आता दुपारची वैरण. आत्याने शेवऱ्याचा पाला पण आणलाय काल, शेळ्यांना पण टाकते आता. पाला टाकलाय शेळ्यांना. आली मी आता खाली टमाट्यात. कालचा राहिलेला अर्धा टमाटा फवारून घ्यायचा आहे आता. 5 वाजले ते. बॅलर भरून ठेवला आहे ते सकाळीच. पूर्ण टमाटा स्वच्छ आहे सगळा, कुठंतरीच गवत आहे. पण इकडं ह्या 2-3 साऱ्या पाणी गळले त्याला पाईपलाईनचं, त्याच्यामुळे भरपूर गवत आले. ते काढून न्यायचं ते गुरांना घरी. फवाराच्या आधी काढायचं थोडंसं गवत. कायला स्वतः आज कामाला आम्ही काय आलो नव्हतो इळू हातरायला, त्यांनी इळू हातरले तो आणि फाउंडेशनची एक लाईन वळून गेलाय. तो उद्या किंवा परवा करायचे फाउंडेशन. इळू हातरून ठेवले त्यांनी दिवसभर आज. पाणी जास्त झाल्यामुळे इथं सगळा धनुरा चाललाय उगून. टमाटा काही दिसणारच, काढून घ्यावा लागेल हे, नाही तर टमाटा सुधारणार नाही. आता काढते मी थोडा वेळ, फवारा टाईम आहे तोपर्यंत गवत. लवकर आलो की दिवस म्हणलं होतं. अगं कशाचं 2 बोरची, एका हिरीची एका बोरची पूजा, परत अजून देवीची तिथली आरती पूजा. पिंपळखुटचा बामण होता. होय, लय उशीर लागला, लय म्हणजे लयच उशीर. 6 वाजले की 5:45 झाल्या. आली की खाली चाली, बसली सुद्धा नाही. बर, पोरं कुठे गेली? चॉकलेट आणली ते खाली तिकडे हेरीकडं भाऊजीकडं. पुढं 80 रुपयाला म्हणली की 90 रुपयाला पुढं आहे की. कशा जाऊ उपासाचा. आणलं की केळीचं वेफरचं खायचं होतं आणि परत 10 रुपयाचं. बरोबर, 100 रुपयाचं आणलं. या कशाला आणलाय? मला काहीतरी नाही काढले गवत. काढले मला आता काढत नाही मी बी ना, कारण बी कामाचा कटाळा आलाय आज ना. काढले. मामा घरी येत काय? हाय तर म्हणलं गुरा बिगरे बघा, पाणी बिनी दावा काय करते ते कोण असतो. बाहेर काढले फवारायच्या आधी. आणि आता खालच्या कडची नळी आणायची, वडत फवारायचे वरी. औषध करून झाले, भाऊजी लागले तर एसटी चालू करायला आणि नळी वडायला थांबायला लागली तिथं. आणि मी चालले आता इकडं टमाटा फवारायला. एसटीपीचा घन इकडं वर आणून ठेवलाय, वरनं जायचे खाली फवारत. दिवस पूर्ण मावळून गेलाय आणि आता केली आम्ही फवारायला सुरुवात. फवारून झाला टमाटा. गवताचा गटोडा दिले गाडीवर बांधून आणि निघालो आता घरी. घरी आले मी आता. आल्या हातपाय धुवून देवासमोर आणि तुळशीला दिवा लावला. आता कणिक मळायला लागली चपात्या करायला. आवडला तो लाइक शेयर कर दीजिए. टाटा बाय.